जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला अशाच नवनवीन बातम्या इथे रोज पाहायला भेटणार आहेत. तर आधी हा व्हिडिओ संपूर्ण पाहून घ्या. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नाशिकनंतर पुण्यात IT कंपनीत कॉर्पोरेट जिहाद सुरू. हिंदू महिला कर्मचाऱ्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आला. नाशिकनंतर महाराष्ट्राची IT राजधानी असलेल्या पुण्यातही हिंजवडी कॉर्पोरेट जिहादचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एक प्रतिष्ठित IT कंपनीत काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याला इस्लाम स्वीकारण्यासाठी आणि अनैतिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी सातत्याने मानसिक त्रास देण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे या अन्यायाविरुद्ध दाद महिल्यानंतर कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मायक्रोसॉफ्ट टीमच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा गैरवापर करत तिच्या लॅपटॉपचा ताबा, स्क्रीन कंट्रोल घेत आणि नकळत तिचा परस्पर राजीनामा दाखल करून तिची नोकरी हिसकावून घेतली होती. पीडित महिलेने पत्रकार परिषदेत स्वतःवर ओढवलेल्या या भयंकर प्रसंगाची आपबीती मांडली. ती या मोठ्या कंपनीत काम करत असताना तिच्याच टीममधून एका महिला सहकाऱ्याने तिला नाहक त्रास देण्यास सुरुवात केली. ओळखीच्या एका मुस्लिम व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवावेत आणि स्वतःचा हिंदू धर्म सोडून इस्लाम स्वीकारावा यासाठी तिच्यावर सतत दबाव टाकत जात होता. परदेशात आरामात राहण्याचे आमिषही तिला दाखवण्यात आले होते, मात्र तिने या सर्व गोष्टींना ठामपणे नकार दिला होता. या सततच्या मानसिक छळाला कंटाळून पीडितेने कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे धाव घेतली आणि घडलेला प्रकार सांगितला. पण न्याय मिळवण्याऐवजी तिची खोर निराशा झाली. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि HR कमिटीच्या सदस्यांनी दोषीवर कारवाई करण्याची पाठीशी घातली. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस एका ऑनलाईन मीटिंग दरम्यान HR प्रतिनिधीने तिचा लॅपटॉप कंट्रोलमध्ये घेतला आणि परस्पर तिचा राजीनामा कंपनीला सादर केला. कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय किंवा चौकशीशिवाय तिला थेट कामावरून कमी करण्यात आले. सध्या या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून हिंदू जनजागृती समितीने या प्रकरणाला वाचा मोडली आहे. पुण्याच्या IT क्षेत्रातील हा प्रकार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असा इशारा देत समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड सहगट सुनील घनवट यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या संपूर्ण प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान संबंधित मोठ्या कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. नोकरी व सन्मान हिरावल्याने खचलेल्या या महिलेने कायदेशीर लढा उभारला आहे. तिने वकिलामार्फत संबंधित कंपनीला कायदेशीर नोटीस बजावली आहे. बळजबरीने घेतलेला हा बेकायदा राजीनामा रद्द करून पूर्ण वेतनासह तिला पुन्हा नोकरीवर घ्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. मानसिक त्रासाबद्दल 50 लाखाची नुकसान भरपाई व कंपनीने लेखी माफी मागावी असेही नोटीसीत नमूद केले आहे. अशा छळाला बळी पडणाऱ्या महिलांना न घाबरता पुढे यावे असे आवाहन हिंदू जनजागृती समितीने केले आहे. या संवेदनशील प्रकरणात संबंधित मोठ्या IT कंपनीने पॉश कायद्याअंतर्गत आतापर्यंत नेमकी काय कारवाई केली आहे याचा आम्ही सखोल तपास करत आहोत. तसेच आरोपी महिला बॉसला चौकशीला हजर राहण्यासाठी आणि तिचा जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांतर्फे नोटीस बजावण्यात आली असून या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. बालाजी पांढरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हिंजवडी पोलीस ठाणे. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला अशा रोज नवीन बातम्या येथेच पाहायला भेटणार आहेत.